स्वागत आहे आपलं सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये। तर मी आज तुमच्यासाठी खास एकदम मस्त घेऊन आलेले शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची। ढोबळी मिरची तर बरेच सगळेच करतात, बरेच प्रकार आहे ढोबळी मिरचीचे, पण हा प्रकार तुम्ही कधीच केला नसेल। या पद्धतीने करून पहा, खूप अप्रतिम लागते आणि खूप टेस्ट लागणार आहे। तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण, तुम्हाला कळेल कशा पद्धतीने शिमला मिरची करायची। प्रत्येकजण करतं वेगवेगळे तऱ्हेने, वेगवेगळे तऱ्हे, पण तीच तीच खायला कंटाळा येतो। पण हा पद्धत पहा तुम्ही, तर नक्कीच मला आवडणार ना। तर पूर्ण व्हिडिओ पाहिला तर खरंच एवढी जबरदस्त लागते ना ही शिमला मिरची। तर तुम्ही काय काय घालणार आहे ते पण पहा। आता अशी शिमला मिरची घ्यायची, अर्धा किलो शिमला मिरची आहे, मी धुवून घेतल्या त्या स्वच्छ आणि आता घेतलेली आहे। याचे मधलं बी काढायचं, अर्धा खाप करायची अशी आणि मधलं बी काढायचं। प्रत्येक शिमला मिरची मी अशीच करणार आहे बघा, अर्धी कापायची अशी आणि त्यातलं मधलं बी असतं ना ते काढायचं, ते पांढरा गर असतं तो संपूर्ण काढून टाकायचा। हे पण आणि अर्धी अर्धीच ठेवायची आपल्याला, मोठी पण कापायची नाही म्हणजे तुकडे पण करायचे नाही, अर्धीच ठेवायची आपल्याला। तर काय करणार आहे अर्धीचं पहा तुम्ही आता। खरंच शिमला मिरचीचे आपण वेगळे पद्धत बरेचसे तुकडे करून हे करून ते करून करत राहतो, पण अर्धी अशी शिमला मिरची नक्कीच कोणी केली नसणार आहे। आणि काय घालणार आहे त्याच्यात, काय करणार आहे, कशी पद्धत करणार आहे, तर संपूर्ण व्हिडिओ। आणि खरंच ही फार छान लागते शिमला मिरची, मी बरेच वेळा केलेली आहे आणि आम्ही करतो हमेशा, पण तुमच्याबरोबर शेअर करा म्हटलं आज। ही रेसिपी खरंच जबरदस्त आहे खूप। आपण तुम्ही जर समजा एखादी चपाती खात असले तर जवळ डबल त्याच्या खाणारच ह्या शिमला मिरच्या बरोबर। एवढी ढोबळी छान, म्हणजे कोणी ढोबळी म्हणतं, कोणी शिमला म्हणतं। तर नक्कीच तुम्ही पहा आता व्हिडिओ, तर कळेल तुम्हाला। अगदी सहज घरातल्याच वस्तू असतात, त्याच्यातच करणार आहे। तर हे मी सर्व काढलेलं आहे मिरचीचं मधलं, संपूर्ण काढून झालेलं आहे मिरचीचं। त्याच्यावर पुढे मी काय काय घालणार आहे ते पण पहा तुम्ही, नीट व्हिडिओ पाहिला तर। आता हे झालेलं आहे माझं काढून, आता मी बाजूला ठेवते आणि तिथला पसारा उचलून मग नंतर तुम्हाला दाखवते। आता इथे ही शिमला मिरची घेतलेली आहे मी, हे पहा पूर्ण कापलेली आहे, अर्धा किलो शिमला मिरची आहे। बरेच 7-8 जणांचंच करणार आहे मी। इथे कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर माझ्याकडून मिक्स झाली, अजून कोथिंबीर टाकते मी त्याच्यात। एक कांदा आणि एवढी कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे। लसूण ठेचून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे। काय काय लागते पहा त्याच्यात, मी काय घालते अगदी सहज सोप्या पद्धतीचं आहे। दाण्याचा कूट मी 2 चमचे घालणार आहे त्याच्यात, खूप छान लागते ढोबळी मिरची। दाण्याचा कूट घातल्यानं एकदम जबरदस्त होती। 1 चमचा मी लाल तिखट घालणार आहे, अर्धा चमचा मी धने पावडर टाकली आणि थोडासा पाऊण चमचा मी हळद टाकलेली आहे। याच्यात काहीच नाही बघा, बिलकुल भरपूर सारे मसाले नाही लागणार किंवा काय नाही। तर पहा तुम्ही कशी बनवते ती। मीठ टाकायचं चवीनुसार, आपल्याला किती मिरची आहे शिमला ती पाहून मीठ टाकायचं। आणि मी याच्यात घालणार आहे हे चीज, हे बघा 1 चीजचं साईज आहे, हे चीज घेते आणि हे आता मी चीज घेतलं आणि ह्याला असं किसून घ्यायचं, त्याच्यात चीज टाकायची आपल्या त्याच्यात। ह्याची चीजमुळे त्याची चव काही गुणांनी वाढणार आहे त्या शिमला मिरचीची, चीज टाकल्यामुळं। 1 स्लाईस बाद झाले, पुरेसे झाले तेवढे आपल्याला 1 स्लाईस। मग ते सगळं मिक्स करणार, चांगला त्याचं हे करणार, एकजीव करणार सगळ्या मसाल्याचा। आता चांगला कुस्करून घेते मी आणि एकजीव करून घ्यायचं त्याचं मस्त। त्याच्यात थोडंसं कमी वाटलं तुम्हाला तर शेंगदाण्याचा कूट मी टाकलेला आहे, थोडासा अजून थोडासा कमी वाटला मला म्हणून थोडासा दाण्यांचा कूट टाकलेला आहे। हे बघा अजून थोडा टाकते, त्याच्यामुळं एकजीव झालेला आहे त्या मसाल्याचा सर्व। आता मी शिमला मिरची घेते, म्हणजे पहा तुम्ही अगदी त्या चीजमुळं तुम्हाला एवढी चव येणार ना त्या शिमला मिरचीला। तर ताट घेते आणि ताटात संपूर्ण भरून दाखवते शिमला मिरची। पटापट भरून होतात, काही वेळ लागत नाही किंवा काय नाही। हे बघा अशा पद्धतीने भरून घेणार आहे। पूर्ण मसाला त्याच्यात बसला पाहिजे पूर्ण, ते मी संपूर्ण मसाला त्याच्यात भरलेला आहे पहा तुम्ही।
तर हे झालेलं आहे माझं. आता मी ठेवणार आहे कढई. कढईत बघा थोडंसं तेल टाकलेलं आहे मी. ही पळी पण अर्धी पळीच टाकलेली आहे. जास्त बिलकुल तेल वापरत नाही. थोडंसं वाटलं अजून थोडं टाकावं म्हणून तर टाकते आता थोडं. पण खूप 2-3 स्पून असेल जास्तीत जास्त तेल. मी तेलाचा जितक्या कमी आसन वापर करायचा तेवढा करत राहते. तर पहा तुम्ही आता मोहरी टाकलेली आहे. जिरं पण टाकायचं. छान तडतडून द्यायचं दोन्हींना पण. किती थोडंसं तेल आहे. 2 स्पून असेल जास्तीत जास्त तेल पहा. थोडीशी हळद टाकली, रंग छान येतो नंतर. आणि ही सिमला मिरची सोडून द्यायची त्याच्यात. ही सिमला मिरचीची चव कई गुणांनी वाढणार आहे. वेगळीच चव लागणार आहे तुम्हाला. तर नक्कीच पहा मी काय करणार आहे पुढे कसं. एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा. खरंच घरातली माणसं जी खात नसतील ती पण खातील हिची चव, ह्या सिमला मिरची चवनी. आणि ही सिमला मिरची जास्त शिजवायची नाही, कमीत कमी शिजवायची. जास्त शिजलं का त्याची चव जाते. जेवढी कमी होईल ना तेवढी शिजवायची आपल्याला. आता मी ह्याच्यावर ना जरा वर खाली अजून करणार आहे. तर तेल तर आपण थोडंच टाकलेलं आहे. तेल टाकायचंच नाही मला जास्त. जेवढं कमी तेल होईल ना तेवढाच प्रयत्न करणार. तर मी झाकून देते. 1 मिनिटवर झाकून ठेवणार आहे. 1 मिनिटांनी परत पाहते बघा आता. तर हिला जरा पलटी करते आणखीन थोडीशी. तर थोडं करपायला लागलेलं आहे पहा आपलं. तर आता हिला ना वरून पाण्याचा मी शिपका मारणार आहे. तर पहा तर कशा पद्धतीने पाण्याचा शिपका मारणार आहे तुम्ही पहा. दाखवते मी तुम्हाला. पाणी बिलकुल वापरलं नाही अजूनपर्यंत. आता हा असा शिपका मारायचा पाण्याचा. हे पहा. त्याच्यामुळे काय होतं, ह्या एवढ्या पाण्यात भरपूर तिला पाणी होईल. आणि झाकून ठेवायची. स्लो गॅसवर ठेवायची, जास्त फास्ट नाही करायचा. आणि मंद आचेवर तिला होऊन द्यायची. एकदा पाहते आता जरा कशी झालेली आहे ती एकदा पाहते. हे बघा पाणी कसं साठलेलं आहे तिच्यात. एवढीसं पाणी टाकलं होतं पण किती झाले बघा पाणी. आणि सिमला मिरची अजून काय झाली नाही आपली. आत्ताच मी 1 मिनिट अर्ध्या मिनिटातच बघितलं. तर हे पहा आता पाहूया. परत झाकण ठेवलेलं आहे 1 मिनिट आणखीन. हे पाणी पण सुकवून घेतलं पाहिजे नाही. सिमला मिरची पण शिजली पाहिजे आपली. 1 मिनिट जवळजवळ व्हायला आलेली आहे तिला. मी आता 1 मिनिटांनी तुम्हाला दाखवते परत कशा पद्धतीने होणार आहे ती. हिला जास्त वेळ लागत नाही शिजायला. 5 मिनिटं स्लो गॅसवर ठेवले ना तर लगेच शिजते. ही पहा झालेलीच आहे आपली सिमला मिरची. पाणी पण खेचून घेतलेलं आहे. सिमला मिरचीचा रंग पण बदललेला आहे. शिजली पण आहे सिमला मिरची. आता मी हिला उलटी करून दाखवते. ह्या सिमला मिरचीला खरंच चव जबरदस्त आहे बघा. शिजलेली आहे. बाजूला होतात एकमेकीचे तुकडे पडतात असे. बास एवढीच पुरे झालेली आहे. जास्त शिजवायची नाही सिमला मिरची. मी आता गॅस बंद करते आणि तुम्हाला काढून दाखवते. हे पहा आता छान अशी एक वाटी घेते. काचेची बाऊल आहे माझ्याकडं. त्याच्यात मी काढून दाखवते तुम्हाला. एकदम जबरदस्त सिमला मिरची. खरंच तोंडाला पाणी सुटण्याजोगी आहे. नक्कीच या पद्धतीने केली नसणार कधी. तर नक्कीच करून पहा. खरंच जबरदस्त आहे. तुमच्याकडं कोणी खात नसेल तर अशा पद्धतीने जर बनवली ना नक्कीच तुमचे सर्वजण खातील घरामध्ये. तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही अशी गॅरंटी 100% गॅरंटी देते मी तुम्हाला. खरंच अशा पद्धतीने करून पहा तुम्ही. फार सुंदर आणि फार अप्रतिम लागते ही सिमला मिरची. चवीला तर विचारू नका तुम्ही. तर तुम्हाला आवडली ही सिमला मिरची तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली माझी सिमला मिरची तुम्हाला. अगदी सोपी आणि सहज होणारी सिमला मिरची दाखवलेली आहे. कमी सामग्रीत उत्तम डिश म्हणतात ना त्या पद्धतीने दाखवलेली आहे. तर तुम्ही नक्कीच करून पहा. मी आता वरून जराशी कोथिंबीर टाकली आणि छान अशी सजावटीसाठी ठेवलेली आहे. पहा बरं किती अप्रतिम टेस्ट आणि फार सुंदर दिसणारी ही सिमला मिरची. पहा जवळून पहा, लांबून पहा, कशी बी पहा. खूप छान दिसती, खूप छान लागती पण. तर मैत्रिणींना माझ्या खूप काही मी रेसिपी असतात छान छान. नक्कीच तुम्ही पाहत जा आणि लाईक करीत जा, चॅनलला सबस्क्राईब करीत जा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवत जा. कुठून पाहताय ते पण पाठवत जा. चला बाय. परत घेऊन येते नवीन